तहानलेला माणूस होता. थोडं 4G आहे, जरा लक्ष देऊन ऐका. एक तहानलेला माणूस होता, त्याला प्रचंड तहान लागली होती. दूर दूरपर्यंत काहीही दिसत नव्हतं, पाणी मिळण्याचा स्रोत दिसत नव्हता. त्याच्या नशिबानं त्याला एक दुकान दिसलं. दुकानावर गेल्यानंतर तिथे त्याचे शेठजी बसले होते. तर त्यांचा काहीतरी हिशोब चालू होता. हा धापा टाकत गेला. म्हणाला, शेठजी मला थोडंसं पाणी मिळेल का प्यायला? मला खूप तहान लागली हो, मला थोडंसं पाणी द्या. शेठजीनं त्याच्याकडे बघितलं नाही आणि शेठजी म्हणाला, माफ करा पण आज दुकानात तुम्हाला पाणी देण्यासाठी कोणी माणूस नाही. काय म्हणाला? दुकानात तुम्हाला पाणी देण्यासाठी कोणी माणूस नाही. त्या तहानलेल्या माणसाचं वाक्य ऐका. तो तहानलेला म्हणतो, शेठजी मला खूप तहान लागली हो, थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस झालात तर? थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस व्हा आणि माझी तहान भागवा. अहो, आज माणसाच्या कामी जर आपण माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे आपल्याला सांगितलंय की नाही, बरोबर? पण आज माणसंच माणसाला माणसासारखी वागणूक देत नाहीये. तुम्हाला सांगू, एखादा जर माणूस मरणासन्न झालेला असेल आणि त्याला जर पाणी लागत असेल, वाटीभरच पाणी असेल, तर आज माणूस विचार करतोय, मी जर ह्याला पाणी पाजलं तर माझ्या जातीचा काय पिल? लक्षात येते? पूर्वी एका गावातून एकच ट्रक निघायचा वारीसाठी, बरोबर? आज त्याच गावामध्ये 4-4 वाऱ्या झाल्या. परमार्थातली ही अवस्था आहे, तर संसारातली काय असेल दादा?